जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे आजही पिढ्यापिढ्यांची चालत आलेली प्रथा म्हणून या दिवशी विडे ठेवून विडे भरून स्मरण केले जाते. इडापिडा टळो बळीचे राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला होतो. बळीचे राज्य कसे न्यायी राज्य होते, त्यावेळी जनता कशी सुखी समाधानी होती याचा प्रत्यय याद्वारे आणून दिला जातो. बुधवारी 13 डिसेंबर रोजी त्याप्रमाणे देवदिवाळी जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात आली. कोकणात नरक चतुर्दशीपेक्षा त्यानंतर 21 दिवसांनी येणाऱ्या देवदिवाळीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. देवदिवाळीला हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृषीप्रधान सम्राट बळीराजाचे कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र गावोगावी स्मरण केले जाते. बळीराजा गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. या राजाची आठवण म्हणून या दिवशी विडे ठेवण्याचा तसेच विडे भरण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. ही परंपरा शेतकरी वर्गाकडून आजही जपली जाते. बुधवारी 13 डिसेंबर रोजी त्याप्रमाणे देवदिवाळी सर्वत्र साजरी करण्यात आली. अनेक युगांपासून अनेक राजे महाराजे होऊन गेले. त्या सर्वांमध्ये प्राचीन काळापासून सम्राट बळीराजाचे वेगळेपण खूप अनन्यसाधारण आहे. हा राजा कृषीप्रधान शेतकऱ्यांचा एक आदर्श राजा होता. म्हणूनच या होऊन गेलेल्या बळीराजाची देवदिवाळीला आवर्जून आठवण काढली जाते. केरळमध्ये ओणम हा सण बळीराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्याप्रमाणे कोकणात थेट बळीराजाच्या राजाची थेट मूर्त संकल्पनाच देवदिवाळीच्या दिवशी शेतकरी आपल्या घरात गादीवर विड्यांची मांडणी करून उभी करतात. हा जणू बळीराजाच्या राज्यस्थापनेचा राज्याभिषेकच साजरा करण्यात येऊन हे विडे देव, वडील, थोर, गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान केला जातो. ज्याप्रमाणे घरात विडे भरण्याचा कार्यक्रम होतो त्याप्रमाणे सारे गावकरी गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरातही जाऊन सामुदायिकरित्या विडे भरण्याचा कार्यक्रम या दिवशी साजरा झाला. गेली कित्येक वर्षे ही परंपरा कोकणात आजही अगदी मनोभावे जपली जात आहे. नमो नमो श्री बळीराजा सुखी करी प्रजा बहुजन सुता दफावर थापतून तुन्या तान शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण बळीराजाचं गात गुणगान जी 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 बळीराजाचं गात गुणगान जी नमन माझे बळीराजाला नमन माझे बळीराजाला कुळस्वामीला महापुरुषाला महान सम्राट राजा होता सुवर्ण काळ भारताचा होता शेतकऱ्याचा दाता होता कष्टकऱ्यांचा न्याता होता बळी हा संविभागी नेता होता महान तत्वज्ञानी होता न्यायनीतीचा राजा होता धनी तो होता भारताचा रजी जी जी 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 नमन माझे पांडुरंगाला नमन माझे महादेवाला नमन माझे सर्व संतांना नमन माझे शिवरायांना नमन माझे महात्मा फुल्यांना नमन माझे बाबासाहेबांना. कोण होता बळीराजा का आमच्या माता भगिनी आठवतात. दिवाळीचा दुसरा दिवस ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणतो, पाडवा म्हणतो, आणि अशा दिवशी आमची माता, आमची आई, आमची बहीण आम्हाला ओळखताना म्हणते इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. हजारो वर्षापासून का आमची आई म्हणते मला बळी
माझे जगद्गुरु तुकोबराय हे सुद्धा सांगतात आम्हाला बळीचं राज्य पाहिजे। माझी जनाबाई सांगते, माझे नामदेव महाराज सांगतात, सगळे वारकरी संत सांगतात आम्हाला बळीचं राज्य पाहिजे। कोण होता बळीराजा? का आमच्या संतांनी त्याची आठवण काढावी? माझे तुकोबराय सांगतात बळीराजा कसा होता? बळीराजा हा सर्व अंगाने उदार होता। महाराज म्हणतात बळी सर्व स्वे उदार। माझ्या बळीराजानं त्याच्या सर्व प्रजेकरता त्याचा सर्व खजिना खुला केलता। शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना बोलावून सांगितलं, या हात वर करून बोलावून सांगितलं, या 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 काय अडचण आहे, काय दुःख आहे, तुमच्या अडचणी करता, तुमच्या दुःखा करता माझा सर्व खजिना खुला आहे। असा माझा बळीराजा होता, सर्व अंगाने उदार होता। शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या कल्याणाकरता या बळीराजानं आपली सर्व संपत्ती पणाला लावली। अरे बळीराजाच्या राज्यात कर्ज आणि दुःख हे शब्दच नव्हते। एवढी सगळी मंडळी म्हणतात बळीचं राज्य पाहिजे, बळीचं राज्य पाहिजे। मग कोण होता बळीराजा? बळीराजा नातू प्रल्हादाचा। बळीराजा नातू प्रल्हादाचा पुत्र तो होता विरोचनाचा। पूतन्या होता कपिल मुनीचा। पंतु तो होता हिरण्यकशिपूचा। पिता तो होता बाणाचा रजी, पिता तो होता बाणाचा रजी। बळीराजा हे प्रल्हादाचे नातू होते। हिरण्यकशिपूचा पंतु होता। कपिल मुनी, ज्या कपिल मुनींनी सांख्य तत्वज्ञानाची निर्मिती केली, सांख्य दर्शन, सांख्य तत्वज्ञान, त्या कपिल मुनीचा बळीराजा हा पुतण्या होता। मित्रांनो, असं म्हणतात की जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत। आपल्या इतिहासात होऊन गेलेल्या या सम्राट संविभागी राजाविषयी समाजातील लोकांना आजही बरीच माहिती नाही। बळीराजा कोण होता, कोणत्या कालखंडात होऊन गेला, त्याची न्यायव्यवस्था कशी होती, त्याचे राज्य कशा प्रकारे चालत असे, त्याचा मृत्यू कसा झाला, एवढी वर्षे जाऊनही जनता या राजाला का विसरत नाहीये, बळीचे राज्य पुन्हा येऊ असं का म्हटलं जातं, त्याचे गुणगान, त्याची पूजा आपण का घातली पाहिजे, या सर्वांविषयी अधिकची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। धन्यवाद।